सुस्वागत. तुम्ही केलेल्या मेहनतीला चांगली झाडं लागलेली आहे. अशी जेव्हा आपण इथे उमंगचा कार्यक्रम केला त्यावेळेला प्रिन्सिपल सरांनी मला एक प्रॉमिस केलं होतं, मॅडम पुढच्या वेळेला या मुलांना छत लावायचं काम पडणार नाही. आणि यावर्षी सरांनी शब्द खरा करून दाखवला. आपण सगळे आज थंडगार छताखाली बसलेलो आहोत. सो एकदा प्रिन्सिपल सरांच्या साठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या. नाही तर आत्ताच्या या वेळेला आपल्याला हा कार्यक्रम करणं बिना छताचं शक्य झालं नसतं. आता बऱ्यापैकी थंडगार वाटतं. सर सावली दिल्याबद्दल धन्यवाद. CR सेकंड शिफ्ट कमी तुळशीचं झाड देऊन प्रिन्सिपल सरांचं स्वागत करा. निकडे सरांचं स्वागत करा. यंत्र विभागाची जी मुलं आहेत उत्स्फूर्तपणे काम करत राहतात. त्यांच्यातली एकजूट वाचवण्यासारखी असते. जसं कुठलं पण यंत्र जे असतं ते वेगवेगळ्या पार्टने बनलेलं असतं, पण ते नटबोल्टनी पॅक जोडलेलं असतं. लूज राहून चालता करता मग खडखडाट आवाज येतो, नॉईस येतो. तसे तुमच्या शिक्षकांनी तुमचे नटबोल्ट असे टाईट केलेत की तुमचे सगळे व्यवस्थित सिंक्रोनाइज तुमचं चालू आहे व्यवस्थित. मेन म्हणजे डिसिप्लिन आहे व्यवस्थित. म्हणजे सगळ्यांमध्ये डिसिप्लिन, अशीच डिसिप्लिन जर कायम दिसली तर आम्हाला पण अशा प्रोग्रामला परवानगी द्यायला प्रोत्साहन मिळतं. आणि खूप छान उपक्रम केले. पर्यावरणाचं आता महत्त्व खूप वाढत चाललं आहे आपल्याला. कार्बन इमिशनवर जगात पूर्ण काम चालू आहे. आणि आपण झाडं वाढवली तर आपण पुढची पिढींसाठी म्हणजे तुम्ही स्वतःसाठी सोय करून ठेवत आहे. आत्ताची झाडं लावत आहेत ते ऑक्सिजन आपल्याला मिळावं. तर असंच आपण पर्यावरणप्रेमींनी कायम वर्षभर राहावं आणि वेगवेगळ्या ठिकाणी कशा आपल्याला ॲक्टिव्हिटीज पर्यावरणपूर्वक नेता येईल तर तशा आपण प्रयत्न करत राहू. आणि चांगला कार्यक्रम केल्याबद्दल यंत्र विभागाचे हार्दिक अभिनंदन होते. धन्यवाद सर. निकडे सरांना विनंती आहे त्यांनी मुलांना मार्गदर्शन करावे. निकडे सर. सन्माननीय प्राचार्य डॉक्टर महाजन सर, डॉक्टर कांबळे सर, विभाग प्रमुख यंत्र विभाग, इतर अधिकाधिकारी आणि माझ्या स्टुडंट, अतिशय सुंदर उपक्रम केलेला आज तुम्ही. इट इज अ पार्ट ऑफ युअर सिलेबस ऑल्सो ॲक्च्युअली एन्व्हायरमेंट स्टडीजबद्दल. आणि ही काळाची गरज आहे. आपलं टेम्परेचर वाढत आहे, ग्लेशियर थोडेसे मेल्ट होत आहे, पाण्याची पातळी वाढत आहे. त्याच्यामुळे आपल्याला झाडं जगवून, झाडं लावून आणि झाडं जगवून पर्यावरणाला वाचवायचा प्रयत्न करत आहे. आणि ही आजच्या काळाची गरज आहे. आणि हे तुमच्या स्टुडंट्ससाठी म्हणजे तुमच्या जनरेशन आणि तुमच्या येण्यावाल्या जनरेशनसाठी खूप अतिशय महत्त्वाची आणि अतिशय जरुरीची गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा सर्व मेकॅनिकल विभागाच्या सगळ्या प्राध्यापकांचे, स्टुडंटचे तसेच मेनली मी विभाग प्रमुखांचे अभिनंदन करतो. आणि असाच उपक्रम पुढे पण सगळ्यांनी करावी अशी अपेक्षा. धन्यवाद. आताच सगळ्यांनी सांगितलेलं आहे. ॲक्च्युली प्रोटोकॉलप्रमाणे प्राचार्यांनी बोलल्यानंतर कुणीच बोललं नाही पाहिजे. तर प्राचार्यांची परवानगी घेऊन मी इथे बोलते. आज जो कार्यक्रम केलेला आहे आणि खरंच इतका चांगला कार्यक्रम वाटला मला हा. कारण की ट्री प्लांटेशन हे फक्त आपण रेग्युलर बोलत असतो पण ॲक्च्युअल कृतीत आपण कधीच आणत नाही. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ट्री प्लांटेशन फिजिकली जरी आपण इथे केलेलं आहे तरी रात्री मला वाटतं तुम्ही जागूनही खूप मेहनत केलेली आहे. जे आत्तापर्यंत आम्ही फक्त बघितलंच. जाताना नक्कीच प्रत्येकांकडे पर्सनली येऊन बघतो. असंच तुम्ही प्रत्येक वेळेस चांगलं काम करत राहा. आणि सुजाण नागरिक म्हणून, भारताचे फ्युचर म्हणून झाडांबद्दल आणि नेचरबद्दल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आम्हाला सस्टेनेबल टुरिझम आम्ही मुलांना शिकवतो.
कुठे पण आपण जातो तर प्रत्येक ठिकाणी आपण इको टुरिझम असतं, सस्टेनेबल टुरिझम असतं, म्हणून टुरिझमची टर्म्स वापरलेली इथे. तर प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टींकडे विचार करा. खूप चांगला उपक्रम केला आणि कांबळे सर आल्यापासून, एक रेग्युलर विभाग प्रमुख आल्यापासून संस्थेमध्ये विभागामध्ये जे काही बदल होतात ते खरंच दिसून येतात. तर सर्वप्रथम मी माननीय कांबळे सरांचं मनपूर्वक आभार मानते की असेच कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी करत जा, कारण विद्यार्थी आहेत तर आम्ही आहे, विद्यार्थी नसतील तर आम्ही बिलकुल नसणार. म्हणून खूप खूप धन्यवाद सर. आणि आपल्या कार्यक्रमाला प्राचार्यांनी परवानगी दिली त्याबद्दलही मी आभार मानते. धन्यवाद. Now the most favorite person. ॲक्च्युली एक छोटीशी गोष्ट सांगतो. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व सन्माननीय सदस्य आणि विद्यार्थी मित्र, जे तुम्ही खूप सारी मेहनत घेऊन तुमचं शो केलेलं आहे पोस्टर, एक छोटीशी गोष्ट सांगतो. माझा मुलगा 10वीला आहे. मराठीमध्ये एक फुटप्रिंट म्हणून एक धडा आहे, वाचला असेल तुम्ही. त्याच्यामध्ये एक मेड असते, ती मॉपिंग करत असते, टाईल साफ करत असते आणि साफ करत असताना त्या टाईलवर तिचे फुटप्रिंट पण उमटत असतात. तर ती जी घरातली मुलगी असते मालकिणीची, ती सांगते की तू साफसफाई करून काहीच फायदा नाही आहे, तुझे घाण पावलाचे ठसे तिचे उमटत आहेत. तिचा भाऊ असतो, तो याने एक ॲप डेव्हलप केलेलं असतं. तो म्हणे तिचे पाय घाण आहेत की नाही, आपण त्याची टेस्ट करूया. मग तो तिला विचारतो, त्या नोकराणीला विचारतो की तू कामावर येण्यासाठी काय करतेस. ती म्हणे मी पायी चालत असते, दररोज 3-4 किलोमीटर मी पायी फिरत असते, या घरातनं त्या घरात, आणि जर लांब जायचं असेल तर मी सायकलचा वापर करते. ही सगळी माहिती त्या ॲपमध्ये तो फीड करतो. त्याच्यानंतर जो घराचा मालक असतो तो येतो, त्याचे पाय अतिशय स्वच्छ असतात, खाली काहीही उमटत नाही, काही नाही, दिसायला पण अतिशय गोरे आणि स्वच्छ दिसतात. मग त्या घराच्या मालकाला तो विचारतो की तुम्ही काय करता, तुम्ही कसे जाता जॉबला. तो सांगतो की माझ्याकडे कार आहे, मी दररोज 20 किलोमीटर कारने अपडाऊन करत असतो, त्याच्यामुळे मातीशी माझा संबंधच येत नाही, त्याच्यामुळे माझे पाय घाण होतच नाही. हे पण सर्व इन्फॉर्मेशन त्या ॲपमध्ये फीड केली जाते. आणि शेवटी तो मुलगा निष्कर्ष सांगतो की या पृथ्वी तलावर आत्ता इथे हजर असलेल्यांपैकी सर्वात स्वच्छ आणि सुंदर पाय असतील तर त्या नोकराणीचे आहे. मग सगळेजण अवाक होतात की अरे असं कसं आहे, ती किती घाण दिसत आहेत, आपल्याला तिचे दिसतात डाग पडत आहेत त्या स्वच्छ केलेल्या फरशीवर. मग तो सांगतो की ही जी नोकराणी आहे, जी मेड आहे, ती पायी चालत असते, त्याच्यामुळे जे कार्बन एमिशन आहे ती कुठलंही व्हेकल वापरत नाही, तर तिचं कार्बन एमिशन 0 आहे. प्लस ती आणखी एक इन्फॉर्मेशन त्या ॲपमध्ये सांगते की मी माझ्या घराच्या समोर 2 झाडं लावलेली आहेत. त्या ॲपने रिस्पॉन्स असा दिलेला असतो की आयुष्यभर ती जो ऑक्सिजन घेणार असते तो ऑलरेडी तिने तयार केलेला असतो, आणि ऑक्सिजन सोबत जे ती कार्बन डायऑक्साईड सोडणार असते तो पण त्या 2 झाडांद्वारे तो मॅनेज केला गेला असतो. त्याच्यामुळे तो निष्कर्ष काढतो की त्या जी मेड आहे तिचे फुटप्रिंट्स हे सर्वात स्वच्छ आणि सुंदर आहेत या पृथ्वीसाठी. वेअर ॲज जो मालक आहे घराचा, त्याचे फुटप्रिंट सर्वात घाण आहेत, कारण कार्बन एमिशन त्याच्यामुळे जास्त होतं आहे, कारण तो बाय कार जात आहे आणि बाय कार येत आहे. कारण प्रत्येक लिटर पेट्रोल मागे काहीतरी कार्बन हा रिलीज केला जातो आपल्या वातावरणामध्ये. सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज दिस, तुम्ही एन्व्हायरमेंटल काम केलं, परत तुम्ही आज जी झाडं लावली आहेत, तर फक्त ते झाडं लावल्यात तर जबाबदारी त्याच्यानंतर जास्तची आहे. झाड आणि छोटं मूल हे कमीत कमी 2 वर्ष तरी सांभाळायचं असतं. जसं लहानपणी आपल्या आईवडिलांनी आपल्याला वॅक्सिनेशन केलं आहे, आपण आजारी पडलं, शी सू केली की त्यांनी आपली पूर्ण केअर केली आहे, आणि जेव्हा आपण चालायला लागतो त्यावेळेस आपल्याला कोणाची गरज पडत नाही. द सेम केस इज ॲप्लिकेबल विथ ट्रीज ऑल्सो. वी हॅव प्लांटेड देम नाव. नाव वी नीड टू नरिश देम. Nourish them means first of all we need to water them, then the fertilizers, then you take care of them from the cattle and the goats and some stupid people who cut them out. मग या सर्वांपासून आपण 2-3 वर्ष जर का, जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत जर का तुमची त्यांची काळजी घेतली, तर त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मोठा साहेब बनून इथे याल आणि ते पूर्ण मोठे झाडे वाढलेले असतील, त्यावेळेस तुम्ही पुन्हा सेल्फी घ्याल की 2024ला डॉक्टर कांबळे सर, डॉक्टर महाजन सर, निखाडे सर आणि सर्वांच्या समोर आम्ही ही झाडं लावली होती, हा त्याचा फोटो आहे, आणि आत्ता बघा किती ह्यूज झालं. देन यू कॅन फ्लॉन्ट इट ऑन युअर स्टेटस, यू कॅन हॅव युअर इन्स्टा स्टोरी अँड ऑल.
या सर्व एक्सरसाइजला एक चांगलं महत्त्व तयार होईल. आय होप की माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. लेक्चर घेणार नाही कारण आदत आहे ते. मला आयोजकांनी संधी दिली बोलण्याबद्दल, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. 2024 मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये पूर्ण वेळ HOD आलेत आणि बऱ्यापैकी चेंजेस प्रगतीच्या दिशेने सुरू झालेत असं आपण म्हणूया. आणि त्यांच्या इन्स्पिरेशनमुळे, त्यांच्या डिस्कशनमुळे आज आपण ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. सो थँक्यू कांबळे सर. मी कांबळे सरांना विनंती करते त्यांनी तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या संस्थेचे माननीय प्राचार्य डॉक्टर महाजन सर, IT आणि कम्प्युटर विभागाचे विभाग प्रमुख निखाडे सर, ट्रॅव्हल टुरिझमच्या विभाग प्रमुख जगताप मॅडम, माझे सर्व सहकारी मित्र आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना, सर्वप्रथम मी आपल्या प्राचार्यांचे धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी स्पेसिफिकली या क्वाड्रँगलला, आपलं मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे, बहुत सिव्हिल डिपार्टमेंट पण आहे, परंतु जर विचार केला तर मेकॅनिकलच्या मुलांना या शेडचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. आज आपण इथे उभे आहोत, थांबलेलो आहोत त्या शेडमुळे. तर मला वाटते याच्यासाठी आपण प्राचार्यांच्या नावे टाळ्या वाजवायलाच पाहिजे. सर आले जेव्हापासून त्यांच्याकडे चार्ज आला आहे, भरपूर कामे करतात संस्थेसाठी. इनफॅक्ट बॅक साईडला तुम्ही बघितलं असेल तिथे हॉस्टेल आहे, तिथे नवीन बिल्डिंग बनणार आहे. त्याच्यानंतर आपला फेसलिफ्ट पूर्ण होणार आहे. सरांकडे त्याचा आराखडा आहे, पूर्ण होऊ शकतं. कदाचित 1-2 वर्षात जर तुम्ही जर आले तर कदाचित तुम्ही ओळखणार नाही की हे आपलंच कॉलेज आहे म्हणून. चालू आहे इन प्रोसेस, सगळी कामं चालू आहेत, सर करत आहेत. आणि खरोखर संस्थेच्या डेव्हलपमेंटमध्ये महाजन सरांचा मोलाचा वाटा आहे मला वाटतं. कारण रात्रंदिवस त्यांचा तोच विचार असतो की आपण संस्थेसाठी काय करावं आणि संस्था किती लवकर आपण चांगल्या स्वरूपात आणू शकतो. तर विभागाच्या वतीने मी त्यांना खरोखर धन्यवाद मानतो की सर तुम्ही खूप मदत करताय. आजच्या प्रोग्रामबद्दल बोलायचं तर एन्व्हायरमेंटल सायन्सेस हा विषय आहे आपल्याला. हा विषय का शिकायचा तर मागच्या काही दशकांमध्ये आपण बघितलं आहे की इंडस्ट्रीज खूप वाढलेल्या आहेत. कदाचित तुम्हाला माहिती असेल जुन्या मुंबईमध्ये मिल्स होत्या आणि त्या सगळ्या मिल बंद झालेल्या आहेत. फॅक्टरीज होत्या. तुम्ही जर चुनाभट्टी साईडला गेले असाल तर तुम्हाला लक्षात येईल की लोकलमधनं जाताना सुद्धा वास येतो केमिकल्सचा. आता त्या कमी झालेल्या आहेत आणि सगळ्या नवी मुंबई साईडला शिफ्ट झालेल्या आहेत. परत काही दिवसांनी इकडची पण पॉप्युलेशन वाढणार आणि ते कुठेतरी शिफ्ट कराव्या लागणार. कंपनीज आहेत त्याच्यामुळे पोल्युशन आहे तर त्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी असतो. आणि आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण जास्त दिवस निरोगी राहू शकतो. येणारी पिढी जी आहे त्याच्यासाठी आपण एक निरोगी वातावरण निर्माण करू शकतो. जर आज आपण काही केलं नाही तर पुढच्या पिढीला, म्हणजे तुमच्या येणाऱ्या नंतरच्या पिढीला, तुमचे जे काही भाऊ असतील छोटे मोठे किंवा तुम्ही उद्या लग्न होऊन तुमचे जे काही मुलं असतील त्यांच्यासाठी आपण एक पोल्युशित किंवा प्रदूषित वातावरण तयार करून ठेवू. तर त्यांच्यासाठी भविष्यामध्ये त्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आज आपण जे काय करतो, प्लांटेशन करतो किंवा कुठला केअर घेतो तर ह्या पुढच्या पिढीसाठी आहे. कारण प्रत्येक पिढीचा अधिकार आहे या भूतलावर, या पृथ्वीवर जे काही रिसोर्सेस आहेत नैसर्गिक जे बाबी अवेलेबल आहेत रिसोर्सेसच्या स्वरूपात, पाणी असो, निसर्ग असो, ह्या सगळ्या गोष्टीवर सगळ्यांचा अधिकार आहे. येणाऱ्या पिढींचा पण अधिकार आहे. त्या येणाऱ्या पिढीच्या अधिकारांवर काही गळगा येऊ नये, येणाऱ्या पिढींचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणून आजपासून आपण काय करतोय की
एक एन्व्हायरमेंटच्या बद्दल आपला जे कन्सर्न दाखवतो, त्या कन्सर्नच्या स्वरूपात फक्त झाडे लावणंच नाही आहे, तर आपण जे काही प्लास्टिक यूज करतो किंवा बाकीच्या गोष्टी वेस्ट यूज करतो त्याची पण विल्हेवाट लावणं व्यवस्थित आवश्यक आहे. आणि मी अपेक्षा करतो की येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही या बाबीचा थोडा सिरियसली विचार करा की प्लास्टिक कमीत कमी यूज व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जो काही कचरा असतो त्याची पण प्रॉपर विल्हेवाट व्हायला पाहिजे. आता तुम्हाला काही असं खूप मोठ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. जो काही कचरा असतो तो कागदाच्या स्वरूपात असो की प्लास्टिकच्या स्वरूपात असो, आपण जर तो प्रॉपरली डस्टबिनमध्ये जरी ठेवला तरी आपण खूप मोठं कार्य करतो असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे आपण विद्यार्थी आपण या लेवलला जो काही कचरा असतो कुठेही असो, कुठलीही क्लासरूम असो की आपण तो कचरा व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकायला पाहिजे. तसंच आज मोठ्या उत्साहाने आपण झाडं लावली तिथे, बरोबर आहे. आता तुम्ही हा विचार करणार की मी एक दोन वर्षानंतर डिप्लोमा होऊन जाणार, मला काय फायदा त्याचा. पण होऊ शकतो तुमचा लहान भाऊ, तुमचा आते भाऊ, तुमचा मामभाऊ किंवा 20-25 वर्षानंतर तुमचा स्वतःचा मुलगाच इथे असणार. होऊ शकते या डिप्लोमाचं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रूपांतर झालेलं असणार किंवा तुमचा मुलगा तुम्हीच त्याला घेऊन येणार इथे. तुम्ही जेव्हा घेऊन येणार तर हे जर असंच उजाड भकास असलं तर तुम्ही थांबणार कुठे? गर्दी असणार, इकडे जागा नसणार, तुम्हाला गरमी होणार, बरोबर. तेव्हा तुम्हाला जाणवणार की अरे झाडं का लावले नाही तिथे, कॉलेजवाले झाडं का लावत नाही, बरोबर आहे. असं तुम्ही म्हणणार दुसऱ्यांना. आज ती जबाबदारी तुमच्यावर आहे. आज तुम्ही झाडं लावलेले आहे. मला वाटतं की मेकॅनिकलच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी घरी जाताना ज्यांचे जवळपास घर आहे पाण्याच्या बॉटल घेऊन येतात तुम्ही, बरोबर आहे. थोडंही उरलेलं पाणी असेल त्या झाडांना जाताना टाकून द्यायचं की आता मी घरी चाललोय, मला पाण्याची आवश्यकता नाही आहे, मी या झाडांना टाकतो. जाताना नियमित जर तुम्ही उरलेलं पाणी टाकलं तर मला वाटते ते झाडं डेफिनेटली जगतील. आणि ही जबाबदारी तुमची आहे. मला कमीत कमी ते 5 झाड जे आज लावले तुमच्या साक्षीने, त्या झाडांना पाणी देण्याची जबाबदारी तुमची. जास्त करायचं नाही, उरलेलं तुमच्या घरचं बॉटलमधलं पाणी तिथे जाताना टाकून जायचं. खूप मोठी गोष्ट होईल, ते झाडं जगतील. आणि तुम्ही सांगणार 5 किंवा 10 वर्षांत पुन्हा आतेभावासोबत याल की स्वतःच्या मुलासोबत याल तेव्हा सांगणार की हे जे झाडं होते ना आता आपण बसलोय हे झाडं आम्ही लावलेले आहे. आणि हीच बाब खूप महत्त्वाची आहे. आज प्रोग्राममध्ये शक्यतोवर सगळ्यात शेवटी प्राचार्य बोलत असतात. आम्ही प्रोटोकॉल तोडला कारण की सर ऑनलाईन मिटिंगमध्ये आहेत. आम्हाला वाटलं की सरांना इमिडिएटली जायचं काम पडणार म्हणून सगळ्यात सुरुवातीला सरच बोलले. त्याबद्दल मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी अपेक्षा करतो की तेच झाडं नाही तर बाकीचे आम्ही आज पाटील सरांसोबत चौभोवताली बघितलं आहे वॉल कंपाऊंडच्या शेजारी कंटिन्युअस झाडं लावलेले आहेत. मला वाटते तुम्ही खेळत असाल इकडे आणि खेळताना जर संध्याकाळी घरी जाताय तर उरलेलं पाणी तिकडे पण टाकायला पाहिजे. प्रत्येक वेळी आपण विचार करतो की संस्थेनीच करायला पाहिजे, संस्थेनीच पाणी टाकायला पाहिजे, संस्थेने स्पेशल माणसं लावायला पाहिजे. आपली जबाबदारी नाही का? ही संस्था आपली आहे, हे शहर आपलं आहे, हा देश आपला आहे, आपली पण काहीतरी जबाबदारी आहे झाडं जगवण्यासाठी, आहे की नाही? तर मला वाटतं याच्यानंतर तुम्ही ही गोष्ट खरोखर सिरियसली घ्या. आणि तुम्ही जे काही मेहनत घेतली, देशपांडे मॅडम यांनी भरपूर मेहनत घेतली या प्रोग्रामला आणि हा प्रोग्राम सक्सेसफुल केला. मी त्यांना धन्यवाद देतो. तसेच राम पाटील सर, इतर सहकारी यांनी पण खूप मदत केली. आणि तुम्ही सगळ्यांनी जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या प्रोग्रामला, कार्यक्रमाला, आम्ही भारावून गेलो खरोखर. म्हणजे खूप छान करताय तुम्ही. म्हणजे तुम्हाला चांगल्या गोष्टी जर तुम्ही ठरवल्या तर खूप चांगल्या गोष्टी करू शकता. आणि तुम्ही ज्या गोष्टी करणार त्याच्यामुळे आपल्या संस्थेचं नाव होणार, लक्षात घ्या. तुम्ही असेच कार्यक्रम याच्यानंतर सुद्धा करत राहाल अशी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द सांगतो. काय पण पडतं ना एक्स्ट्रीम इव्हेंट आहे. आपले जे सामान्य प्रदर्शन असतं ते 95% खाली आलं उत्तरच्या खाली
इकडे घेतो मित्र हमारा करा वाला वो एक वहाँ के लोगों को जो चाल आपकी चॉइस मिल गई वहाँ पर उनको जो है बहुत ज़्यादा डिफिकल्टी होती है वो अपने घर के दरवाजे बंद करते या फिर वो दिन कहीं और चले जाते हैं बहुत अच्छी चीज़ है इसको सेपरेट करके जैसे बहुत सारी बुक्स है हम लोग जब वहाँ पे विजिट पे गए थे तो हमको बोले तुम लोग पढ़ो जो हम लोग को दे दिया इंडिविजुअली हम लोग को रामपाटी सर ने कोलेब्रेशन और बैग से प्लास्टिक में ज़्यादा वेस्ट का काम होता है यहाँ का वेस्ट वहाँ पे जा रहा है दीवार डंपिंग में मशीन लगी हुई है वो भी खराब हो गई ऑलमोस्ट काम नहीं करती मतलब एक इसी के अपोजिट जो कन्वेंशनल में सेव एनर्जी सदांनाचा येऊ दे कोणत्या तरी व्हिडिओ तसेच कम्प्युटर आणि IT विभागाचे विभाग प्रमुख निखारे सर, ट्रॅव्हल अँड टुरिझम विभागाच्या प्रभारी विभाग प्रमुख जगताप मॅडम आणि इतर सर्व मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आज आपण इथे ट्री प्लांटेशन वृक्षारोपण या कार्यक्रमासाठी सहभागी झालेलो आहोत. तर आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीने आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या सर्व स्टाफ मेंबरच्या वतीने मी महाजन सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आपले शुभ हस्ते
सर ग्लोव्ह देऊ ग्लोव्ह आहेत ना पाणी पाणी वॉटर पाण्याची पाणी देते मॅम नॅपकिन नॅपकिन कुठे गेला रे हा माझा फोटो वाटते थोडी या साईडला घे सरांकडे असं इकडनं या तुम्ही हे दिसलं कॉलेज दिसत थोडं साईड द्या या झाडाला जरवा म्हणजे फ्युचर जनरेशनच्या पोरांना बसायला ते मनाला बसायला जागा नाही कुठे त्याच्यावर कुठं होतं कॉलेज लावला आता विद्यार्थी एक पाणी टाकले विद्यार्थी इकडे यस दिखाडी सर ठीक पाणी पाणी आणा पाणी पाणी हे कोणतं झाड आहे पाणी घेता का फोटो घ्या व्यवस्थित एका साईडला घ्या रे असं या साईडला घ्या बाकी तुम्ही इकडे या ना फोटो इकडे काय राहतं या साईडला फोटो काढणारी या साईडला ना बाकी पाणी माती भेटू माती आतमध्ये टाकून प्लास्टिक भाविक पाणी आणलंय हळूहळू मुळे जातील ना आणि वडाचं झाड आहे तिकडे वडाचं आणलाय आपल्या
सर लावले सर 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 अरे ग्लव्स आहे आर्टिफिशियल काढून ठेव. हे एवढे लोक हे जगवणार आहेत का? आम्ही लावलं त्यांनी जगवायचंय का? ते पाणी आणा रे पाणी संपलं काय?